फॅशन डिझायनिंग हा एक ना खूप नॉन सिरियस बिझनेस मानला जातो. खूपशा मुलींसाठी स्पेशली हा थोडासा लग्नाच्या आधी स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून ते वापरतात की आता मुलगी काय करते तर फॅशन डिझायनिंग केलंय तर ठीक आहे मुलगा चांगला मिळेल. तर तसं न करता तुम्ही हा थोडासा एक सिरियस सेक्टर आहे, तुम्हाला ह्याच्यात जर प्रॉपर तुमचं घर चालवायचंय, लाईव्हलीहूड चालवायचे, तर ह्याच्यातनं होऊ शकतं. या विचाराने तुम्ही जर ह्याच्यात आला तर तुम्ही ते सिरियसली करा, नाहीतर 2 वर्षात तुमचा बिझनेस बंद पडेल. आय फील मुलं जास्त चांगलं करू शकतात कारण त्यांचा फॉर व्हॉट एव्हर रिझन मे बी त्यांचे फोकस थोडंसं जास्त असतं. कारण असं नाही की लग्नानंतर किंवा मला करून देतील का किंवा तिथे जमेल का, मी कंट्रीच्या बाहेर शिफ्ट झाले तर वगैरे, हे थोडंसं मुलांना सोपं पडतं. नॉट दॅट सिरियसनेस मध्ये काही फरक असतो, पण काही फॅक्टर्स येतात मुलींमध्ये की त्यांना कधी कधी चेंज करावं लागतं, सिटी चेंज करावी लागते, त्याच्यामुळे ते एकदम सुरू करतीलच याची गॅरंटी नसते. पण मुलांनी एकदा सुरू केलं की त्यांना ते कंटिन्यू करणं जास्त सोपं पडतं. सो इट इज ओपन फॉर बुक, असं काही नाही, अजिबातच नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही स्वतः गल्ल्यावर बसणं गरजेचं आहे. जसं गुजराती लोकांमध्ये म्हण आहे, गादी गरम करणं, तुम्ही तिथं राहायलाच पाहिजे. एक खूप मोठी चूक करतात म्हणजे डिझायनर स्टाफच्या भरोश्यावर ठेवतात आणि स्वतः बाहेर फिरतात. बिझनेस नाही चालत असं. आमचा बिझनेस नाही चालत. खूपशे बिझनेसेस चालतात, पण फॅशन डिझायनिंग मध्ये पर्सनल टच असणं हे गरजेचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. मी अजय कवटिकवार. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. सतत डिमांड असलेलं एक क्षेत्र कुठलं असं विचारलं तर त्या अनेक जी नावं आहेत त्यातलं एक म्हणजे फॅशन. सतत फॅशन बदलत असते. लोकांना नवीन नवीन जसं खायला आवडतं चांगलं चांगलं नवीन नवीन, तसं पेहराव पण घालायला आणि नवीन नवीन कपडे घ्यायला पण आवडतं. आणि याच क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे कविता अवस्थी. फॅशन आणि या सगळ्या बोटिक क्षेत्रात त्या गेली 32 वर्ष काम करतायत. पोशाख हा त्यांचा ब्रँड आहे. आणि ज्या कुणाला या क्षेत्रात यायचं आहे अशा सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट महत्वाचा आहे. कारण आज आम्ही सांगणार आहोत की या क्षेत्रात येताना तुम्हाला काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत आणि हे वाढणारं सेक्टर कसं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तर आपण आता गप्पांना सुरुवात करूया. मॅडम, तुमचं उद्योजक कट्ट्यावर स्वागत. नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच. नाईस टू बी हिअर बरोबर. पोशाख बद्दल मी वाचत होतो, थोडं रिसर्च करत होतो, तेव्हा नाव म्हणजे मी स्ट्रक झालो नावावरच. पोशाख हे नाव खूप साधं सोपं सरळ आणि ब्रँड नेम ज्याला म्हणतो ना आपण, की त्यातनं तुम्ही काय करता हे लगेच कळतं. मला वाटतं गप्पांची सुरुवात आपण तिथूनच करूया. हे ब्रँड नेम तुम्हाला सुचलं कसं, पोशाख, आणि काय काळजी घ्यावी लागते जेव्हा असं एखादं नाव द्यायचं असतं आपल्या ब्रँडला? सो नाव हे सुचलं तेव्हा जेव्हा आम्ही पोशाख सुरू केलं तेव्हा आमचं एक खूप साधं मत होतं की इंडियन नाव पाहिजे, आपल्याला रिलेट होईल असं एखादं नाव पाहिजे. आणि आम्ही जेव्हा सुरू केलं 30-32 वर्षापूर्वी तेव्हा हा वेस्टर्न इन्फ्लुएन्सचे नावं खूप पॉप्युलर होती त्यावेळेला, अजूनही आहेत. सो त्यावेळेला आम्हाला असं काहीतरी हवं होतं की ज्याच्यानी आम्ही काय करतोय, बिकॉज वी आर रिलेटेड इंडियन फॅशन आणि फॅब्रिक्स बरोबर रिलेटेड आहोत, म्हणून आम्हाला अगदी इंडियन नाव साधं सोपं हवं होतं. पोशाख म्हटलं की पोशाख हाच डोळ्यासमोर येतो, म्हणून पोशाख. नवीन ज्यांना अनेकदा गोंधळ होतो ना नाव काय ठेवायचं, अगदी तेव्हा त्यांनी काय विचार केला पाहिजे? नाव हे थोडंसं पोशाख जरी आपण म्हटलं तरी ते तेव्हा थोडंसं जेनेरिक होतं. आम्ही सुरुवात जरी टेलरिंगने केली होती तरीही पुढे जाऊन अटायरशी रिलेटेड, पोशाखशी रिलेटेड काहीही जर सुरू करायचं म्हटलं तर रिस्ट्रिक्शन यायला नको, एवढं एक त्यावेळेला विचार होता. की आपण रेडीमेड्स करतोय तर फक्त रेडीमेड्सशीच नाव निगडीत पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. पुढे जाऊन जर तुम्ही डायव्हर्सिफाय करायचं म्हटलं तर थोडंसं ते ओपन पाहिजे ह्या विचाराने, एक जेनेरिक थोडंसं, पण ऍट द सेम टाइम तुम्ही काय करताय हे पटकन लक्षात यायला पाहिजे असं काहीतरी नाव मला हवं होतं तेव्हा. आणि हा सगळ्यांनी मला वाटतं विचार केला पाहिजे, जो तुम्ही करावा. हो, करावा. तुम्ही काय करताय
हे आता जरी आपण मोठी नावं म्हटली नायकी किंवा अशी, पटकन नाही कळत, पण त्यांनी त्यांचा ब्रँड डेव्हलप केलाय. आत्ता जर तुम्ही सुरू करताय तर असं काहीतरी पाहिजे ज्याच्याने लोकांना कळलं पाहिजे की नक्की तुम्ही करताय काय. खूप महत्वाचं आहे, करता काय तुम्ही. काय हा जेव्हा तुम्ही 98 ला सुरुवात केली या ब्रँडची, आता एवढी 32-35 वर्ष सगळी होतात, एक ब्रँड डेव्हलप करणं, टिकवून ठेवणं हे खूप चॅलेंजिंग असं काम अगदीच, असतं. आणि अगदीच. फॅशन तर सतत अगदीच. बदलत राहते त्या ट्रेंड प्रमाणे. पोशाख आत्ता याचं व्याप काय आहे, रूप काय आहे याचं? सो आत्ता आमचं मेनली 2 सेक्शन आहेत आमचे. वन बिंग द फॅब्रिक डिपार्टमेंट, जिथे आम्ही इंडियाच्या वेगवेगळ्या स्टेट्समधून प्रॉपर हँडलूम कारिगरांकडनं सगळं फॅब्रिक हे सोर्स करतो. 14 स्टेट्स ॲट द मोमेंट. आणि दुसरं आहे जिथे आम्ही कस्टमाइज डिझायनिंग टेलरिंग करतो, ज्याला साध्या सोप्या भाषेत तुम्ही शिंपी असं म्हणता, फक्त विथ अ टच ऑफ ग्लॅमर, एवढंच काय येतं त्याच्यात. तिथे आमचे 4-5 वर्कशॉप्स आहेत. वेगवेगळ्या गोष्टी त्या वेगवेगळ्या वर्कशॉप्समध्ये होतात. आमचे कारिगर आहेत जे ओव्हर द इयर्स आमच्याशी असोसिएटेड आहेत. किती लोक आहेत तुमच्याकडे? वी आर अ ह्यूज टीम, म्हणजे कारिगर्स, टेलर्स, त्यांचे एम्ब्रॉयडर्स वगैरे मिळून एक 30-40 लोकांची टीम आहे सगळी. तर ते सगळे त्यांच्या फील्डमध्ये सगळे एक्सपर्ट्स आहेत. खूप वर्ष आमच्या बरोबर आहेत, 20-25 वर्ष. आणि असं करून वी आर डिलिव्हरिंग नॉट ओनली इन पुणे, थ्रू इंडिया आणि थ्रू द वर्ल्ड. आमचे क्लायंट सगळीकडे आहेत. आता ते सगळं सेट झालेलं आहे, सो आम्ही सगळीकडे पोहोचवतो. दॅट इज व्हॉट वी आर डुइंग आता. पोशाखमध्ये काय असतं, म्हणजे तुमचं काही असं खास आहे ज्याला म्हणू आपण, एक हे असतं ना काहीतरी USP, हे ह्या गोष्टी आमच्या? सो ओव्हर द इयर्स आम्हाला एक कळलंय, USP एक मेन असतं इज हॅपीनेस. आणि हॅपीनेस कम्स फ्रॉम शॉपिंग. लेडीजला इट इज व्हेरी ऑब्वियस की शॉपिंग गिव्स यू हॅपीनेस. पण लेडीज तिकडेच शॉपिंग करतात जिथे त्यांना कम्फर्टेबल वाटतं. सो आमचं USP आम्ही नेहमी म्हणतो, इट इज नॉट आर प्रोडक्ट्स, इट इज नॉट आर सर्व्हिसेस, इट इज द पर्सनल कनेक्शन जे आमच्या क्लायंट्स बरोबर आहे. सो कधीही ओव्हर द इयर्स अशा फील्डमध्ये सस्टेन होणं सोपं नाही आहे. कितीतरी बुटिक्स, कितीतरी बिझनेसेस सुरू होतात, बंद पडतात. सो एक आम्हाला लक्षात आलं आहे की लोक तुमच्याशी जुळतात किंवा तुमच्याशी राहतात टिकून, ते तुमच्यामुळे. ओव्हर द इयर्स आम्ही आमच्या सगळ्या क्लायंट्स बरोबर एक पर्सनल रिलेशनशिप तयार केलेलं आहे, एक फ्रेंडशिप तयार झाली आहे. त्यांच्या घरात काय चाललंय, त्यांची मुलं काय करतायत, अगदी त्यांची आजारपणं काय आहेत, त्यांना काय आवडतं, हे सगळं मीच नाही तर माझ्या स्टाफला पण माहिती आहे. त्याच्यामुळे त्या एका रिलेशनमुळे एवढी वर्ष आम्ही टिकून आहोत. आणि आय थिंक दिस विल अप्लाय टू ऑल ब्रँड्स. लेडीजच नाही, कोणीही तिकडेच जातं, वेदर इट इज अ डॉक्टर, वेदर इज अ हेअर ड्रेसर, तुम्ही तिथेच जातात जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं. आय थिंक दॅट इज समथिंग विच वी हॅव मॅनेज्ड टू डू. खूप तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. अगदी. पण हे असं क्षेत्र आहे, जसं आपण म्हटलं ना डिमांडिंग आहे, जसं जेवण हे सतत लागतं, अगदी. कपडे हे सतत लागतात, घालायला आवडतं सगळ्यांना. आणि आता फॅशन आणि ट्रेंड्समुळे तर सतत नवीन आपण प्रकार ट्राय करत असतो. आता अशा एखाद्या मंडळीला, एखाद्या तरुणीला या क्षेत्रात यायचं आहे, फॅशन क्षेत्रात काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी कुठल्या पद्धतीने विचार केला पाहिजे, काय सो एक आम्हाला लक्षात आलंय, म्हणजे जेव्हा ही मुलं फॅशन डिझायनिंग करून बाहेर पडतात, फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना असं वाटतं वी आर रेडी फॉर द मार्केट. आणि आम्ही बुटीक स्टार्ट केलं किंवा कुठल्याही प्रकारचं स्टोअर स्टार्ट केलं तर वी आर गुड ॲट इट. नॉट रिअलायझिंग की थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल रिक्वायरमेंट्समध्ये खूप फरक आहे. जरी तुम्ही थिअरीमध्ये खूप चांगले असाल, स्टिचिंगमध्ये खूप चांगले असाल, डिझायनिंगमध्ये खूप चांगलं असाल, तुम्ही बिझनेसमध्ये चांगला असालच याची गॅरंटी नाही आहे. सो तुम्ही कसं सुरू करताय, कुठे सुरू करताय, तुमच्या क्लायंट्सला त्या एरियात काय हवं आहे, ह्याचं एक थोडंसं रिसर्च करणं गरजेचं आहे. तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे पण गरजेचं आहे तुम्हाला चेक करणं. की असं नाही की मला वेस्टर्न्स आवडतात म्हणून मी ह्या एरियात वेस्टर्न सुरू करीन, नॉट रिअलायझिंग की इकडच्या पब्लिकला कदाचित ट्रेडिशनल जास्त हवं आहे किंवा कुठल्या टाईपचं कापड हवं आहे, हे एक तर पहिलं रिसर्च करणं गरजेचंच आहे. दुसरं,
तुम्हाला जे क्लायंटला पाहिजे ते तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार आहे का तुमची आवडच नसेल तर यू आर नॉट गोइंग टू एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग. इफ यू डोंट एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग यू कॅनॉट कंटिन्यू डुईंग व्हॉट यू आर डुईंग. त्याच्यामुळे तुम्हाला ते एन्जॉय करणं गरजेचं आहे. आणि तिसरे, तुमच्याकडे ती टेनॅसिटी आहे का. फॅशन डिझायनिंग हा एक ना खूप नॉन सिरियस बिझनेस मानला जातो. खूपशा मुलींसाठी स्पेशली हा थोडासा लग्नाच्या आधी स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून ते वापरतात की आता मुलगी काय करते तर फॅशन डिझायनिंग केलंय तर ठीक आहे मुलगा चांगला मिळेल. तर तसं न करता तुम्ही हा थोडासा एक सिरियस सेक्टर आहे. तुम्हाला ह्याच्यात जर प्रॉपर तुमचं घर चालवायचंय, लाईव्हलीहूड चालवायचे तर ह्याच्यातनं होऊ शकतं. या विचाराने तुम्ही जर ह्याच्यात आला तर तुम्ही ते सिरियसली करा. नाहीतर 2 वर्षात तुमचा बिझनेस बंद पडेल. त्याच्यामुळे विचार करा तुम्हाला इंटेन्शन काय आहे, तुम्हाला तुमचा बिझनेस कुठे घेऊन जायचा आहे, लोकलाइज ठेवायचा आहे, नॅशनली घेऊन जायचं आहे, इंटरनॅशनली घेऊन जायचं आहे. त्याप्रमाणे विचार करून मग मुलींनी सुरू करणं हे गरजेचं आहे. तर तुम्ही 1-2 वेळा मुलींनी सुरू करणं असं म्हणाला. आता मुलं पण खूप या क्षेत्रात येत आहेत, वेगळ्या पद्धतीने येत आहेत. काय फक्त असं काही आहे की मुलं चांगलं करू शकतात? नाही, इनफॅक्ट आय फील मुलं जास्त चांगलं करू शकतात. कारण त्यांचा फॉर व्हॉट एव्हर रिझन मे बी त्यांचे फोकस थोडंसं जास्त असतं. कारण असं नाही की लग्नानंतर किंवा मला करून देतील का किंवा तिथे जमेल का, मी कंट्रीच्या बाहेर शिफ्ट झाले तर वगैरे, हे थोडंसं मुलांना सोपं पडतं. नॉट दॅट सिरियसनेस मध्ये काही फरक असतो, पण काही फॅक्टर्स येतात मुलींमध्ये की त्यांना कधी कधी चेंज करावं लागतं, सिटी चेंज करावी लागते. त्याच्यामुळे ते एकदम सुरू करतीलच याची गॅरंटी नसते. पण मुलांनी एकदा सुरू केलं की त्यांना ते कंटिन्यू करणं जास्त सोपं पडतं. सो इट इज ओपन फॉर बुक, असं काही नाही, अजिबातच नाही. आता तुम्ही म्हणाला की सुरू करताना फक्त आवड असून चालत नाही किंवा म्हणजे काहीतरी कापड शिवणं आणि विकणं एवढंच नसतं. तर ते बिझनेस कसा करायचा हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे बिझनेस कसा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, काय स्किल्स कुठली पाहिजे त्याच्यासाठी? सो पहिलं म्हणजे स्किल्स कुठले पाहिजे तर सर्वात जास्त पेशन्स पाहिजे तुमच्यात. हे असं फील्ड आहे की जिथे तुम्हाला जास्त करून लेडीजशी डील करावं लागतं. जेंट्सची डील करणं त्यातल्या त्यात थोडंसं सोपं आहे असं मी म्हणेन. लेडीजशी डील करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तुम्ही जर त्यांच्याशी डील करू शकला, कारण ते जास्त चिकित्सक आहे, दॅट्स ऑल. लेडीज एवढंच काय असतं. त्याच्यामुळे पेशन्स हा गरजेचा आहे. दुसरं, थोडंसं मार्केट समजून घेणं गरजेचं आहे. काही पिरियड्स फॅशन इंडस्ट्रीमध्ये हे खूप पीकवर असतात, पण काही पिरियड्स खूप शांत असतात. एक्झाम सीझन, शाळा जेव्हा सुरू होतात, पावसाळा, हे थोडेसे शांत पिरियड्स असतात. तुमच्या टेनॅसिटी पाहिजे किंवा पेशन्स पाहिजे त्या पिरियडमधनं बाहेर पडायला. तुम्हाला एक अंदाज पाहिजे की कुठल्या सीझनमध्ये चांगलं काम होणार आहे आणि ज्या सीझनमध्ये शांत आहे त्या महिन्यांमध्ये स्ट्रॅटेजी प्लॅनिंग, पुढे तुम्ही काय करणार आहात, कुठले प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करणार आहात, याचं तुमच्याकडे एक स्ट्रॅटेजी पाहिजे. दुसरं, तुमच्याकडे फायनान्सेस प्लॅन पाहिजे. ज्या सीझनमध्ये खूप पैसे कमवतो ते पैसे तुम्हाला नॉन पीक पिरियडमध्ये हे पुरले पाहिजे. खूपशे बुटिक्स बंद पडतात कारण त्यांना तिकडचे ओव्हरहेड्स जमत नाहीत. आणि आमचा रिलेटिव्हली स्मॉल सेक्टर असल्यामुळे सुरुवात छोटी होते. त्याच्यामुळे त्या पिरियडला जर तुम्ही नाही करू शकलं ओव्हरहेड्स मॅच तर खूपशे लोक फॉलो आउट होतात त्याच्यात. स्पेशली जे लोक घरनं सुरू करून मग बुटीकमध्ये जातात किंवा एक्झिबिशन सुरू करून मग त्यांनी शॉप घेतलेलं असतं. हे दोन थोडेसे काळजी घ्यायला लागते त्या ह्याच्यात. मग थोडंसं बँकिंग यायला पाहिजे, इन्कम टॅक्स रिफंड्स, टॅक्स तुमचं जे काय आहे त्याचं प्लॅनिंग, हे सगळं पेपरवर्क, बिलिंग कसं करायचं, स्टाफ कसा मॅनेज करायचा, स्टॉक कसा घ्यायचा, प्राइसेस कसे, प्रॉफिट्स कसे कॅल्क्युलेट करायचे, या सगळ्याच गोष्टी येतात बिझनेसमध्ये. सो हे सगळं करणं गरजेचं आहे. आता तुम्ही उल्लेख केला प्राइसेसचा आणि इतर काही गोष्टींचा, एक्झिबिशन्सचा आणि इतर. तर जेव्हा एखाद्याला यायचं आहे तेव्हा सुरुवात त्यांनी डायरेक्ट शॉप टाकून करायचं की एक्झिबिशन्स आधी करायचे, आधी घरून बिझनेस सुरू करायचा, काय केलं पाहिजे? आयडियली तर माझं म्हणणं आहे की ज्यांनी कोणी हे सुरू करायचा विचार केलाय त्यांनी आधी कुठेतरी जॉब करावा. एक अंदाज घ्यावा की कस्टमर्सची हँडल कसं करता येतं ते. आणि आम्ही म्हणतो की सर्वात जास्त आम्ही शिकतो हे ट्रायल रूम्समध्ये शिकतो.
जेव्हा एक क्लायंट येतो तुमच्याकडे, ती एखादी गोष्ट ट्राय करते आणि त्याला ती आवडते किंवा नाही आवडत, तर काय तुम्हाला शिकायला मिळतं तिथे? का नाही बसलंय, काय नाही आवडलंय, व्हॉट हॅज गॉन रॉंग, हाऊ टू रेक्टिफाय, ह्या सगळ्या गोष्टी. हे तुम्ही जेव्हा जॉबमध्ये असता तेव्हा तुम्हाला जास्त पटकन कळतं. एक ते. दुसरं, तुम्ही जर एक्झिबिशन करत असाल तर तुम्ही पहिल्यांदा एक्झिबिशन केल्यावर तुमचे सगळे नातेवाईक फ्रेंड्स सगळे येतात तुमच्याकडनं, विकत घेतातच अर्थातच. दुसऱ्यांदी केल्यावर दुसऱ्यांदी पण कदाचित काही लोक घेतात. मग तिसरं एक्झिबिशन ऑनवर्ड्स खरं तुम्हाला कळतं की तुमचे प्रोडक्ट्स लोकांना आवडतायत का नाही. बरं, 3-4 एक्झिबिशन्स केल्यावर तिथे तुमचे ओव्हरहेड्स काहीच नसतात. इट्स जस्ट द टेबल स्पेस. त्याच्यामुळे तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने ते प्राइसिंग केलेलं असतं, थिंकिंग की मला थोडेसे मिळाले तरी चालणार आहे. मग तुम्ही म्हणता एक्झिबिशन चांगले चाललेत म्हटल्यावर आता मी शॉप घेतो आणि तिथे मूव्ह होतो. तिथे तुमचे ओव्हरहेड सुरू होतात. इलेक्ट्रिसिटी, रेंट, तुमचा स्टाफ, ओव्हरहेड्स, इन्कम टॅक्स सगळं सुरू होतं तुमचं. मग सडनली तुम्ही प्राइसेस वाढवता. प्राइसेस वाढवल्याने लोकांना शॉक बसतो आणि सडनली तुमचे क्लायंट्स तुटतात. सो हा जर विचार तुम्ही आधीपासून केला आणि ग्रॅज्युअली प्राइसेस वाढवले तर तुमचे क्लायंट्स तुटत नाही. नाहीतर ॲट वन स्टेज क्लायंट्स तुटतात आणि देन यू फील की माझा बिझनेस चालत नाहीये. सो हे थोडंसं एक्झिबिशनवाल्यांना काळजी करणं गरजेचं आहे. प्रॉफिटमध्ये फक्त मला किती मिळणार आहे ह्याच्यापेक्षा माझी ओव्हरहेड्स कव्हर होत आहेत का नाही, माझा डेड स्टॉक, माझा डॅमेज स्टॉक, हे सगळं त्याच्यात कव्हर होतंय का नाही, हे पहिल्यापासून थोडंसं इंटू कन्सिडरेशन घेणं गरजेचं असतं. हे प्राइसिंग असताना हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे ठरवलं कसं पाहिजे? म्हणजे आपला नफा किती असावा, काय असावं, याचं काही गणित आहे? सुरुवात म्हणजे काय, गणित असं मी नाही म्हणणार, पण तुम्ही कुठल्या एरियात आहे या एरियाचे डायनामिक्स फरक पडतो. म्हणजे जसं तुम्ही एका टपरीवर चहा 10-20 रुपयाला घेता, पण तोच तुम्ही कॅफेमध्ये जाऊन 200 रुपयालाही विकत घेता. तो त्या एरियाचे डायनामिक्सवर डिपेंड करतं. तर एक थोडासा रिसर्च करणं गरजेचं आहे की आजूबाजूची लोक किती द्यायला तयार आहेत. बरं, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुमचं बुटीकचं लुक त्याला मॅच व्हायला पाहिजे. मी जर अगदीच साध्या कागदावर ऑर्डर घेणार असेल आणि माझा स्टाफ वेल ड्रेस नसेल, काहीच नाही, आणि मग मी हाय प्राइस डिमांड करते, तर तसंही चालत नाही. युअर स्टाफ, युअर बुटीक, सगळंच तुमचं आजूबाजूचं शुड मॅच द प्राइस रेंज. तुम्हाला कमी प्राइसिंग करायचंय, काही हरकत नाही, मग खूप जास्त खर्च नका करू तुमच्या ह्याच्यावर, तेवढ्यात ठेवा. पण हाय प्राइस डिमांड करायची असेल तर बाकी एव्हरीथिंग हॅज टू वर्क विथ दॅट. ते गरजेचं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असतो, आता काहीही सुरू करताना ना सगळं म्हणतात की काहीतरी समथिंग डिफरंट तुम्ही करा, काहीतरी वेगळं पाहिजे. आता अनेकदा प्रश्न पडतो ना, हे वेगळं वेगळं म्हणजे नेमकं काय करायचं? हा युएसपी निर्माण कसा? कारण कॉम्पिटिशन तर प्रचंड आहे, सगळ्या गोष्टी करतात. मग हे वेगळे पण तयार करायचं आणि ग्राहकांना आपल्याकडे ओढायचं, हे कसं करायचं? हा सुरुवातीच्या काळातला खूप मोठा प्रश्न असतो. हा आम्हालाही होता, कारण वी आर फर्स्ट टाइम बिझनेसमॅन. USP ओव्हर द इयर्स लक्षात आलेली आहे, इज नॉट युअर प्रोडक्ट ऑर युअर ब्रँड, यू आर युअर USP. लोक तुमच्याकडे येतात तुमच्याचमुळे. युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस बिकम सेकंडरी. सो तुम्ही असं जर काही तयार करू शकला मेकॅनिझम ज्याच्याने कस्टमर तुमच्यामुळे तुमच्याकडे परत येईल, प्रोडक्ट हे थोडंसं सेकंडरी होऊन जातं. थोडंसं प्लस मायनस झालं तरी पीपल डोंट माइंड, की ठीक आहे, ह्युमन टच आहे, कधीतरी चुका होऊ शकतात. कारण फॅशन इंडस्ट्रीमध्ये एव्हरीथिंग इज ह्युमन टच. एक कारिगर ऍक्च्युली बनवत असतो, एक कारिगर डिझाईन करत असतो, एम्ब्रॉयडरी करत असतो, ह्युमन टच हा राहतो, त्याच्यामुळे एरर्सचा स्कोप हा राहतो. पण तुमचं जर चांगलं रिलेशन असेल तुमच्या क्लायंट बरोबर, तर ते ओव्हरलुक करतात की ठीक आहे, आपलीच लोक आहेत, कधीतरी होतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. USP हा दिस यू आर युअर USP इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्ही तर एवढी वर्ष या बिझनेसमध्ये, असे काही तुमचे अनुभव आहेत की जे तुम्ही सांगू शकाल? ऑन अन ॲव्हरेज आमच्याकडे रोज एक तरी असा क्लायंट येतो जे आमच्याकडे गप्पा मारायला येतात. शॉपिंग बिकम्स अ बाय प्रोडक्ट, की कोणाला तरी घरी भांडण झालंय, इथे येऊन थोडंसं आमच्याशी बोलून बरं वाटतं त्यांना. वी हॅव अ लॉट ऑफ लेडीज हु आर अलोन ॲट होम. मग त्यांना असं वाटतं की मी आणि माझ्या मुलींबरोबर येऊन थोडंसं त्यांना हलकं वाटतं बोलून.
पीपल हुज किड्स हॅव गॉन अब्रॉड, ते त्यांचं कारण काढून येतात, त्यांना कपडे हवेत पण आमच्या बरोबर बसतात. आमचे क्लायंट्स आमच्यासाठी स्नॅक्स आणतात, आमच्या बरोबर लंच करतात, आम्हाला लंचला घेऊन जातात बाहेर. सो अशा खूप गोष्टी आहेत आमच्याकडे, खूप जास्त. ऑन अन ॲव्हरेज पर वीक वी हॅव ॲटलिस्ट 2 सच क्लायंट्स हू कम इन, कारण त्यांना आमच्याशी बोलायला आवडतं. नवीन लोकांना खूप हे आवश्यक महत्वाचं आहे. आणि पुण्यात अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट मिळणं किंवा एक रिलेशन तयार होणं, कारण पुण्याचा ग्राहक हा खूपच चोखंदळ समजला, खूप जास्त. त्यामुळे त्यांची पसंती मिळवणं हे खूपच महत्वाचं आहे. आता हे जे रिलेशन असतं ना ग्राहकांशी किंवा लोकांशी, स्टाफशी, हे खूप महत्वाचं आहे. कारण आता खूप लोकांशी जेव्हा आम्ही बोलतो ना, तेव्हा एक असतं की आम्हाला माणसं मिळत नाहीत आणि असलेली माणसं टिकत नाही. आणि तुम्ही म्हणालात की माझ्याकडे 25-25 वर्षांपासून माणसं आहेत. तर हे जे बॉन्डिंग असतं ना, हे तयार कसं करायचं? एकतर ग्राहकांशी तुम्ही आता सांगितलंच, पण स्टाफ जो असतो त्या स्टाफशी हे बॉन्डिंग तयार कसं करायचं? कारण तुमच्या क्षेत्रात तर खूपच फॅशन मध्ये आवश्यक आहे. सो फर्स्ट कारिगरांचं बोलते, की खूप लोकांना माहीत नसेल, पण मी टेक्निकली ट्रेन्ड फॅशन डिझायनर नाही. आय एम अ कम्प्युटर इंजिनियर हू बिकेम अ फॅशन डिझायनर. सो मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले तेव्हा मला कापडाचं नॉलेज होतं, पण टेलरिंगचं नॉलेज नव्हतं. सो आमचे जेव्हा टेलर झाले तेव्हा आम्ही ॲज अप्रेंटिसेस त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सरळ सांगितलं, आम्हाला नाही येत कसं करायचं, तुम्ही आम्हाला शिकवा. सो टेलर्स बरोबर राहून ऑन ग्राउंड लेवल आम्ही त्यांच्याबरोबर शिकलोय की कुठल्या तरी कापडात काय बनू शकतं, काय नाही बनू शकत, कसं बनवता येतं, नाही बनलं तर का बनत नाही, आणि चुकलं तर त्याला रेक्टिफाय कसं करायचं, हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. एक डिफरन्स जे आम्हाला हल्ली जाणवतोय, जे आजकालच्या यंग मुली आहेत त्यांना फॅशन डिझायनिंग केल्यामुळे हा थोडासा एक कॉम्प्लेक्स असतो की मी माझ्या कारिगरला मदत कशी मागू. आणि कारिगरांना असं वाटतं की आय कल की लडके आके हमको मांगा, हमको सिखा रहे क्या. सो हा एक थोडासा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे कारिगर टिकत नाही. तुम्ही जर त्यांना अक्कल शिकवायला गेला तर त्यांना असं वाटतं की नाही, आम्ही ऍक्च्युली बनवतो, आम्हाला माहिती आहे कसं बनवायचं. त्याच्यामुळे एक खूप मला आवडेल सांगायला आजकालच्या फॅशन डिझायनिंग मधनं ग्रॅज्युएट झालेल्या स्टुडंट्सला की त्यांचं समजून घ्या. तुम्ही जर तुम्ही त्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्याबरोबर काम केलं तर कारिगर टिकतात तुमच्या बरोबर, नाही तर ते नाही टिकत. कारण ते कम विथ देअर एक्सपिरियन्स, दे आर व्हेरी गुड ॲट देअर वर्क. तुम्हाला त्यांना समजून घेणं गरजेचं असतं. खूपच हा महत्वाचा मुद्दा आहे की समजून घेणं. आता आपण चर्चा करताना तुम्ही म्हणालात ना फॅशन डिझायनिंग शिकून येतात आणि या बिझनेसमध्ये येतात, तर काय तुम्ही खूप लोकांना, मुलांना भेटला असाल, काय जाणवतं तुम्हाला की म्हणजे आपण जे शिकतो त्याचा खरंच प्रत्यक्षात किती उपयोग होतो? म्हणजे आता असं होतं ना की इंडस्ट्री म्हणते आम्हाला माणसं मिळत नाहीत आणि मुलं म्हणतात आम्हाला काम मिळत नाही. म्हणजे ज्याची गरज आहे असे स्किल्स असतात की म्हणजे हा ब्रिज कसा बांधायला पाहिजे? माझ्याकडे ओव्हर द इयर्स खूप मुली वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मधून आलेल्या आहेत ॲज इंटर्नशिप्स म्हणून, आणि मग नंतर माझ्याकडे काही राहिल्या पण आहेत मुली. त्यांना विचारल्यावर आमचं मध्ये बोलणं झालं तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुमच्यातल्या किती मुलींनी किंवा किती मुलांनी बुटीक सुरू केलेले आहेत. ते म्हटले की स्टुडंट्स ग्रॅज्युएट झाल्यावर ज्यांच्याकडे पैसा आहे ते लगेच बुटीक सुरू करतात, पण बुटीकमध्ये ते लोक हे विसरून जातात की टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग मध्ये फरक आहे. मी जर ऑर्डर घेते तर मी शिवणार नाहीये, ते माझा कारिगर आहे जो शिवणार आहे ते. पण खूपशा इन्स्टिट्यूट्समध्ये टेलरिंगवर भर दिला जातो, राईटली सो, तुम्हाला टेलरिंग यायला पण पाहिजे. पण ह्याचा अर्थ मी बुटीक सुरू केल्यावर मीच टेलरिंग केलं पाहिजे हे गरजेचं नाहीये. तुम्ही ते तुमचे स्किल्स जर कस्टमर कन्वर्ट करण्यात टाकले तर तुम्हाला जास्त रेव्हेन्यू मिळू शकतो, तुमचं बुटीक जास्त चांगलं चालू शकतं. तर सगळ्या मुलांना ज्यांनी सुरू करायचंय ते जर ह्या विचाराने बुटीक सुरू करणार असतील की मीच ऑर्डर घेणार, मीच एम्ब्रॉयडरी करणार, मीच मार्केटमध्ये जाऊन कापड आणणार, तर मग ते जास्त वेळ चालणार नाही. देन यू बिकम अ सेल्फ एम्प्लॉयड पर्सन. इट इज बेटर टू बिकम अन ऑन्ट्रप्रेनर, नॉट अ सेल्फ एम्प्लॉयड. तुम्ही किती करणार ना करून करून, मीच मार्केटिंग करणार, मीच सोशल मीडियावर पोस्ट करणार, मीच शिवणार, मीच ऑल्ट्रेशन बघणार, असं नाही होत.
मी Even if टू you- वी. हा, मी टू वी, एक्झॅक्टली. आणि थोडस जरी खर्च करायला लागला तरी एखादा स्टाफ, 2 स्टाफ हे असणं गरजेचंच आहे. सो फॉर यंग ऑन्टरप्रिनर्स, डिफरन्स बिटवीन टेलरिंग अँड फॅशन डिझाईन हे त्यांना कळलं पाहिजे सुरू करत असताना. आम्ही ऍज अ ग्राहक म्हणून आम्ही विचार करतो की मग आता रेडीमेडचा जमाना आहे, सगळ्या जातात आणि खरेदी करतात. तर स्टिचिंगचं आणि रेडीमेडचं असं काही प्रमाण आहे? म्हणजे काय, तुम्ही आता त्या क्षेत्रात आहात म्हणून म्हणजे लोक अजूनही आवडतं लोकांना शिवून घ्यायला, हे करायला? मलाही मध्यंतरी हा प्रश्न पडला होता की टेलरिंग हे कितपत चालेल, कारण आता ऑनलाईन खूप आलेलं आहे, लोकांना कंटाळा आलाय, पटकन घेतलं, विकत झालं, संपलं आपलं काय. पण देर इज ऑलवेज अ सेक्शन ऑफ पीपल हू विल गो टू टेलरिंग, कारण काही लोकांना स्पेसिफिक्स हे आवडतात. बरं, अशी खूप लोक आहेत ज्यांना असं हवं असतं की मी जे घातलंय ते अजून कोणी घातलं नाही पाहिजे, ते फक्त टेलरिंग मध्येच होऊ शकतं. सो देर आर पीपल, देर विल ऑलवेज बी अ सेक्शन ऑफ पीपल जे टेलरिंग कडे जातील, कारण त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं, तुम्ही जसं म्हणता तसं. दॅट इज ऑलवेज गोइंग टू वर्क. दुसरं आता एक महत्वाचं गोष्ट असते ती म्हणजे सेल्स करता तुम्हाला आला पाहिजे, ग्राहकांना त्याच्या मनात शिरून ओळखून घेता आलं पाहिजे. आणि म्हणजे माझा अनुभव पण माझ्या असाच आहे की जिथे तुम्ही जसं म्हणालात ना की युएसपी काय, माणूस तुम्ही युएसपी आहात. म्हणजे जो कोणी दुकानदार किंवा जो सेल्समॅन असतो तो उत्तम पद्धतीने सांगतो, नाही हे शर्ट सर तुम्हाला चांगलं दिसेल, तो शर्ट चांगला दिसेल, किंवा घरी बायकोसोबत किंवा आईसोबत जात तर ते अख्खं ते सगळं वॉर्डरोब तो असतो तो खाली घेतात, हे दाखवा ते दाखवा. तर याच्यात सगळं पेशन्स ठेवून जो उत्तम पद्धतीने करतो, तर याच्यासाठी स्किल्स कुठले आहेत? म्हणजे एक तर सेल्समॅनला, त्या विकणाऱ्याला आणि तो चालवणाऱ्याला, अशा दोघांनाही मेन स्किल हे पाहिजे की तुमच्या क्लायंटला काय पाहिजे हे तुम्हाला पटकन कळलं पाहिजे. जेव्हा क्लायंट आत येतो तेव्हा ते कुठल्या पद्धतीने मागतायत आणि तुम्हाला जज करता आलं पाहिजे की त्यांना काय पाहिजे, प्रश्न न विचारता. हे सगळ्यात कारण मोठं. प्रश्न न विचारता तुम्ही त्यांना हे नाही विचारू शकत की तुमचं बजेट काय आहे. इट इज अ रॉंग क्वेश्चन टू आस्क. तुम्हाला किती खर्च करायचा आहे, कुठला रंग पाहिजे, काय फरक पडतोय, तुम्ही दाखवा ना त्यांना, ते घेतील. कधी कधी लाजे खातीर ते घेतात कारण तुम्ही एवढं दाखवता. आणि नाही घेतलं तरी काही बिघडत नाही, तुम्ही तिथे दुकान उघडून बसलाय तर विकायलाच बसलाय ना, नको घेऊ देत त्यांना. कधीतरी ते लक्षात ठेवतील आणि परत येतील, पण तुम्हाला हे करता यायला पाहिजे त्याच्याबरोबर. मनात शिरता आलं पाहिजे. मला चित्र आलं पाहिजे, करेक्ट. आणि हे मला वाटतं अनुभवावरूनच येतं. आणि दुसरी गोष्ट, जर कस्टमर कंप्लेंट घेऊन परत आला तर नो क्वेश्चन्स आस्क्ड, तुम्हाला लक्षात आलं की तुमचं कापड खराब आहे, पुट द फॅब्रिक असाइड, पुट द ड्रेस असाइड, नो क्वेश्चन्स आस्क्ड, त्यांना रिप्लेस करून द्या. त्या एका ऍक्टमुळे तो कस्टमर तुमच्याकडे जन्मभर परत येईल. सो सर्व्हिस इंडस्ट्री आहे, तुम्ही असं नाही म्हणू शकत त्यांना की नाही नाही आम्ही नाही कापड बनवलं, आम्ही नाही रिप्लेस करणार, असं नाही चालत. तुम्हाला हे रिप्लेस करून द्यायला पाहिजे कस्टमरला. तर तुम्ही देशभरातल्या फॅब्रिक सोबत काम करताय, फॅब्रिक आणताय, काय जाणवतं तुम्हाला? ट्रेंड कसा बदलतोय, नवीन काय येतंय, काय नवीन ट्रेंड्स आहेत? ट्रेंड्स खूप बदलत आहेत, पण फॉर्च्युनेटली आमच्या सेक्टरमध्ये बिकॉज वी आर इन टू ट्रेडिशनल हेरिटेज फॅब्रिक्स, त्याच्यात फक्त थोडे थोडे ट्विक्स होतात. सो अनदर रिझन वाय वी हॅव लास्टेड इज 60% ऑफ आर फॅब्रिक्स असे आहेत किंवा डिझाईन्स असे आहेत जे कुठल्याही जनरेशनला चालू शकतात, वर्षानुवर्ष चालू शकतात. आम्ही फक्त एक्सपेरिमेंट करतो ते 30-40% सो फॅशन आणि स्टाईल याच्यात फरक असतो. फॅशन रोज बदलत असते, स्टाईल्स इट इज समथिंग विच रिमेन्स द सेम. सो तुमच्या बिझनेसमध्ये असं काहीतरी पाहिजे, एक गोष्ट जी कितीही वर्ष असलं तरी ते चाललंच पाहिजे. एक्सपेरिमेंटेशन फक्त 20-25% बरोबर का. त्याचं उदाहरण काही सांगू शकता, काय असतं असं तुमचं? जसं वी आर सेइंग ट्रेडिशनल फॅब्रिक्स, रॉ सिल्कचे फॅब्रिक्स, कलमकारीचे फॅब्रिक्स, इकत आहेत, काही सिल्कचे वर्षानुवर्ष चालत आलेत, वीव्स जे चालत आलेत ते आम्ही तसेच ठेवतो. मग त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्टेम्पररी डिझाईन मध्येच टाकायचं आहे का, थोडंसं चमचम टाकायचं आहे का, वेगळे डिझाईन टाकायचे, ते आम्ही तेवढ्या पुरतं डिफाईन करतो, वेगळं करतो. पण अदरवाईज सगळं आहे ते तसंच राहतं, ते आम्ही नाही चेंज करतो. काही आहे ते खरंच म्हणजे खूप वर्षापर्यंत जसं आपण म्हणतो आपलं पैठणीचं आणि खणाचं, हे डिझाईन्स प्रत्येक जनरेशनला चालतात. असं काहीतरी आपल्या
बुटीकमध्ये किंवा डिझाईन्समध्ये पाहिजे, जे कितीही जनरेशन झाले तरी तेवढं एक स्टॅटिक पाहिजे तुमच्याकडे ॲट ऑल टाइम्स. आता हा सगळं करत असताना तुम्ही जसं म्हणाल तसं खूप अप अँड डाऊन्स असतात. कधी लिव्हिंग डे असतो, कधी आता म्हणजे फेस्टिवल संपले त्याच्यानंतर मग एक काही काळ असतो की जो अगदी शांत आणि असा सगळा असतो. बऱ्याच वेळा मार्केटमधले चढउतार असतात, फॅब्रिक असतं. जसं आता बांगलादेशमध्ये हे झालं तर खूप प्रमाणात तिकडनं अशा वेळेस तुमची सप्लाय चेन तुटण्याची शक्यता असते किंवा अनेक डिझास्टर येतात मध्येच काहीतरी. अशा वेळेस त्यातनं वर येण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही असं काही अनुभवलंय आणि तुम्ही काय केलं? सो ॲट अ टाइम जेव्हा समोरचं रस्त्याचं काम सुरू होतं, रोड वायडिंग, लोकांना पार्किंग मिळत नव्हतं, अशा वेळेला बिझनेस खूप हिट झाला होता. जेव्हा जस्ट मॉल्स सुरू झाले होते, सगळी लोक मॉल्सकडे वळाले होते, तेव्हा बिझनेस खूप हिट झाला होता. आता रिसेंटली म्हटलं तर ऑनलाईन हॅज टेकन अ लीप, त्याच्यामुळे सेल्स अफेक्ट झालेले आहेत. तर अशा वेळेला मी जेव्हा म्हणते की लीन पिरियडमध्ये एक स्ट्रॅटेजी तयार करा, अशा पद्धतीने तुमचे कुपन्स करा किंवा ऑफर्स करा विच विल हेल्प युअर कस्टमर टू कम बॅक टू यू. स्पेशली टेलरिंग फील्डमध्ये, फॅब्रिक फील्डमध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतं, त्यांचे डिटेल्स, त्यांचे ॲड्रेसेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे लिहून घ्या. बरं, डू नॉट स्पॅम देम. खूपशे यंग लोक तेही करतात, रोज व्हॉट्सॲप मेसेज पाठवतात, रोज कॉल्स करतात, कस्टमर्स इरिटेट होतात. कधीतरी त्यांना तुम्ही मेलर पाठवा, लेटर पाठवा, विच इज ओके. पण अशा वेळेला जर तुमचा तो पर्सनल टच राहिला, कधीतरी तुम्ही त्यांना कॉल केला किंवा कधीतरी असे वाउचर्स दिले की ते परत तुमच्याकडे येतील, स्ट्रॅटेजी डेव्हलप करा, डिझाईन्स डेव्हलप करा, तर मात्र ते कस्टमर्स तुमच्याकडे राहण्याची जास्त शक्यता असते. अशी कापडं शोधा मार्केटमध्ये जे मॉल्समध्ये बाकी सगळे स्वस्तात घालतात, पण तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ॲड ऑन करून ते वेगळ्या पद्धतीने विकू शकता. तर मग कस्टमर्सला वाटतं व्हॅल्यू फॉर मनी, मग ते परत येतात तुमच्याकडे. अगदीच. बरं, ऑनलाईन सध्या खूप जोरात आहे, सगळे लोक प्रेफर करतात. तुमच्या समोर किती मोठं आव्हान आहे ऑनलाईनचं, आणि बुटीक चालवतानाच तुम्ही त्याला ऑनलाईनची जोड दिली आहे का? म्हणजे असं काय, असं मिक्स करता येतं का? सो इतकी वर्ष मला वाटत होतं की ऑनलाईनची गरज नाहीये, बट नाव द मार्केट डिमांड्स की ऑनलाईन तुमचं प्रेझन्स असणं गरजेचं आहे. प्रेझन्स म्हणजे तुम्ही विकलंच पाहिजे हे गरजेचं नाहीये, पण ऑनलाईन प्रेझन्स पाहिजेच. इट इज द रिक्वायरमेंट ऑफ द मार्केट. आणि चेंजिंग टाइम्स आहेत, यू हॅव टू कीप अप विथ द चेंजिंग टाइम्स. त्याचा काही मग धंद्यावर परिणाम होतो असा? होऊ शकतो, कारण हो, तुम्ही नाही विकलं तर यू माइट गेट थ्रोन आउट ऑफ द मार्केट. सो कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन तुम्हाला कनेक्टेड राहणं हे गरजेचं आहे. कुठल्या अशा चुका आहेत 2-3 सांगता येतील की ज्या क्षेत्रात काम करणाऱ्या, येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी टाळायला पाहिजे, की इथे तुम्ही घसरण्याची शक्यता असते? तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगा? खूप कॉम्पिटिशन आहे आमच्या फील्डमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, हेड हंटिंग हे खूप होतं. तुमच्याकडे एखादी डिझायनर आली की दुसऱ्यांनी मागितलं की ते पटकन घेऊन जातात आणि तुमचे क्लायंट्स घेऊन जातात त्यांच्याकडे. हा एक प्रॉब्लेम येतो आमच्याकडे. दुसरं कारिगरांचं पण होत आहे. तुमचा चांगला कारिगर असतो जो दुसरा पटकन कारिगर घेऊन जातो. सो तुमच्या स्टाफला, तुमच्या कारिगरला पेमेंट्स म्हणा, ट्रीटमेंट म्हणा इतकी चांगली द्या की ते तुम्हाला सोडून जाणार नाही दुसरीकडे. ते गरजेचं आहे. बरं, तुम्ही त्यांना मार्केटपेक्षा 1-2 रुपये जास्त दिले तरी हरकत नाही, कारण ते काम तेवढं चांगलं करतील आणि तुमच्या बरोबर राहतील. तर 20-25 वर्ष आमचे कारिगर आमच्या बरोबर आहेत. असं नाही की त्यांना दुसरीकडनं ऑफर्स नाही मिळाले, पण समटाइम्स वी एन्श्योर की आम्ही त्यांना असे पेमेंट्स देतोय की जे बाहेरचे लोक तेवढं रेग्युलर काम आणि रेग्युलर पेमेंट वेळेवर देणार नाही. आमच्याकडे वेळेवर पेमेंट देणं हा पण एक इश्यू आहेच आहे या फील्डमध्ये. सो ते जर तुम्ही केलं तर बाकीचे कारिगर राहतात तुमच्या बरोबर. लाईकवाईज फॉर डिझायनर्स, डिझायनर्स सोडून जाणार आहेत या मेंटल तयारीत राहायला पाहिजे. इतकं पण लोड नाही त्यांना दिला पाहिजे की ते गेल्यावर तुमचं काम बंद झालं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही स्वतः गल्ल्यावर बसणं गरजेचं आहे. जसं गुजराती लोकांमध्ये म्हण आहे, गादी गरम करणं, तुम्ही तिथं राहायलाच पाहिजे. एक खूप मोठी चूक करतात म्हणजे डिझायनर्स स्टाफच्या भरोश्यावर ठेवतात आणि स्वतः बाहेर फिरतात. बिझनेस नाही चालत असा. आमचा बिझनेस नाही चालत.
खूपशे बिझनेसेस चालतात, पण फॅशन डिझायनिंगमध्ये पर्सनल टच असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे राहणं गरजेचं आहे. इथे असायलाच पाहिजे. तुमचं बॅकग्राऊंड गुजराती, येस. तुम्ही उत्तम मराठी बोलता, म्हणजे हे किती अडॉप्ट करणं किती आवश्यक आहे. आणि गुजराती म्हणून देशभर जगभर गुजराती म्हणजे बिझनेस असं एक समीकरण आहे. तर काय काही वैशिष्ट्य, काय सिक्रेट काय आहे हे गुजराती लोकांमध्ये? मी पुण्यातच बॉर्न अँड ब्रॉट अप आहे, त्याशिवाय मराठी हे पार्ट ऑफ लाईफ आहे आता. पण एक खूप मी गुजराती लोकांकडे शिकले. आमचे सगळे मॅक्सिमम आमचे वेंडर्स, सगळे आमचे डीलर्स वगैरे खूपशी लोक गुजराती आहेत. माझे गुरु हे गुजराती आहेत, ज्यांनी शिकवलं आम्हाला बिझनेस कसा करायचा. ते म्हणतात की कुठल्याही ह्याच्यात, कुठल्याही परिस्थितीत समोरचा जर कमवतोय ना, तर तुला वाईट नाही वाटलं पाहिजे. त्यांना कमवू दे, ज्यांना जेवढं पाहिजे तेवढं. तू तुझं कमवतेस ना, दॅट इज अ गुड थिंग. सो दॅट इज समथिंग दॅट वी हॅव लर्न्ड. इफ तुमच्या बरोबर तुमच्या कारिगरांची, तुमच्या डिझायनर्सची सगळ्यांची वृद्धी होतीये, तर चांगली गोष्ट आहे ना, त्यांना पण कमवू द्या ना तुमच्या बरोबर. सो हे मी खूप जास्त गुजराती लोकांबरोबर शिकलेली आहे. जेव्हा तुम्ही ग्रो होताय, सगळ्यांना तुमच्या बरोबर घेऊन ग्रो करा, याचा फरक पडतो. म्हणजे तुम्ही रेष मोठी ओढण्याचा प्रयत्न करा, जी रेष आहे ती दुसऱ्याची रेष कमी दुसऱ्यांची करू कमी नका करू. हे खूप महत्वाचं. म्हणजे बिझनेस करताना हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमची रेष, तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच करा, इतरांशी न करता, तरच तुम्ही झेप घेऊ शकता. आणि डोंट बिलीव्ह इन कॉम्पिटिशन. कुठलाही दुसरा कॉम्पिटिटर तुमचा बिझनेस घेऊन जाणार नाही. असं कुठेही विचार करू नका की आता ती माझ्या बाजूला आली आहे तर ती माझे क्लायंट्स घेऊन जाईल. असं नाही होत. जमलं तर कोलॅबोरेशन मध्ये काम करा, आणि नाही तर इट्स ओके. ती तिचा बिझनेस करते, तुम्ही तुमचा बिझनेस करताय. कॉम्पिटिशनला घाबरू नका. ही एक अजून एक गोष्ट आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवली आहे. नका घाबरू. फॅशन डिझायनर्स खूप येतील. फॅशन इंडस्ट्रीच अशी आहे की ती मोठी आहे, पण एव्हरीबडी हॅज देअर शेअर ऑफ क्लायंट्स. कोणी कोणाचे क्लायंट्स नाही घेऊन जात कुठेही. शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला, की आता खूप सगळ्याच याच्यात खूप बदल होत आहेत, प्रचंड बदल होत आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये पुढची 4-5 वर्ष तुम्ही कशी बघता? किती नवीन संधी तयार होत आहेत? काय नवीन येऊ इच्छिणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगा? सो पूर्वी असं होतं की फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त टेलरिंग, कापड विकणं, रेडीमेड विकणं एवढंच आहे. आता फॅशनमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. आता फिल्म लाईनमध्ये, ड्रामा लाईनमध्ये, कॉस्ट्युम डिझायनिंगमध्ये खूपशा गोष्टी झालेल्या आहेत. फॅशन शोज, फॅशन स्टायलिंग, मर्कंडायझिंग, कितीतरी गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत जे पूर्वी नव्हत्या. त्याच्यामुळे ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे त्यांनी फक्त टेलरिंग किंवा रेडीमेड्स किंवा फॅब्रिक ह्या 3 व्हर्टिकल्स मधनं बाहेर पडून अजून खूपशा गोष्टी करायची संधी त्यांना मिळते. आणि आता फॅशन डिझायनिंग इज ऑल्सो लुक्ड ॲट ॲज अ मोर सिरियस इंडस्ट्री. पूर्वी तसं नव्हतं, आता तसं व्हायला लागलंय. सो बॉईज गर्ल्स दोघांसाठी पण खूप स्कोप वाढलाय लागला. नक्कीच खूप स्कोप आहे, पण त्या जर संधी तुम्हाला घ्यायच्या असतील तर असे पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. कारण आम्ही याच्यामध्ये तुम्हाला अगदी सुरू कसं करायचं, तो वाढवायचं कसं, माणसं हायर कशी करायची, या अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला इथे मिळेल. आणि तुम्ही जर आमचा हा पॉडकास्ट पाहत असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. कारण तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी देणं हे आमच्यासाठी, आमची ऊर्जा वाढवण्यासाठी खूप महत्वाचं असतं. धन्यवाद. थँक्यू.